कोबीची भाजी आवडत नसेल तर कोबीपासून बनवलेला हा भन्नाट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा। त्यासाठी एक फ्रेश कोबी एका किसणीने किसून घेतला। किसून घेतलेला कोबीचा किस एका वाटीने मोजून 3 वाटे इतका किस भरलेला आहे। एक छोटंसं वाटण बनवायचं आहे। वाटणामध्ये जास्तीचा लसूण, हिरवी मिरची, अद्रकचे तुकडे, जिरे, ओवा, पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचा आहे। किसलेल्या कोबीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, बनवून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा, हळद पावडर, लाल मिर्च पावडर, चवीकरता मीठ आणि पांढरे तीळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये 3 वाटी किसलेल्या कोबीसाठी 1.5 वाटी बेसन पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ मळत असताना कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आहे। या कोबीच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर पीठ चाळणीमध्ये थापून छान असं वरच्या बाजूने तीळ लावून 15 मिनिटांसाठी ही चाळणी वाफवण्यासाठी ठेवायची आहे। 15 मिनिटांनंतर चाळणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर वड्या पाडून अशा प्रकारे तळून घ्यायच्या। मस्त अशा खुसखुशीत कोबीच्या वड्या तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक